बघा मित्रांनो, कावड यात्रा चालत करतोय, फक्त जिद्द पाहिजे. अयो मेर बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, धन्यवाद जी, धन्यवाद. बघा म्हणजे रात्री 200 रुपये घेतलं आणि त्यातलं 100 त्यांनी महागार दिलं. म्हणजे ही लोक दुकान ठीक है ना? दुकान ठीक आहे. आप ये कौन सा गाव आहे? हल्दी पोखर. हल्दी पोखर. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्ही तर मागचं सगळं व्हिडिओ पाहिलं. आता मी कुठं आहे? बाबा वैद्यनाथ झारखंडमध्ये. कुठल्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हित आहे. आणि आजचा प्रवास माझा डायरेक्ट आधीमध्ये न थांबता 600 कितीतरी किलोमीटर का 500 भरते, डायरेक्ट जगन्नाथपुरीच्या दिशेने मी निघालो आहे. आणि आज आपलं बाबा वैद्यनाथ म्हणजे हिथून ही आठवं आपलं हे झालं काय गबा गुंडाळलं, ती गाडी आली गबा गुंडाळलं आपलं. तुम्हाला तर माहिती संपूर्ण भारत यात्रा करतोय आपण गाडीवर, ती बी 2 व्हीलरवर काय. आणि आजचं टार्गेट बघा मित्रांनो, हो काही माझा नंबर आहे, कोणाला काय वाटलं मला फोन करू शकता, स्क्रीनशॉट हाना. आणि आपली 8 ज्योतिर्लिंग पूर्ण झाली, 4 धाम यात्रा बी झाली, 8 ज्योतिर्लिंग पूर्ण झाली. आता राहिल्यात फक्त 4. लक्षात आलं का? लिस्टमधली 12 पैकी. मग जाता जाता जगन्नाथपुरी असेल, म्हणजे आदलीमधली सगळी आपलीच. लक्षात आलं का? बालाजी असेल, जाता जाता बरंच देव येतं, ते बी काय 5-10 होत्यालं. आणि आता राहिल्या 4. तर चला नुसतं आज आता प्रवासच आहे मित्रांनो, प्रवास. लक्षात आलं किती अंतर आहे बघा. मॅपवर बघतो, आता चेक करतो, तुम्ही बघू शकताय किलोमीटर इथं धावतंय. आणि गाडीवर निघालोय. आज तर जगन्नाथपुरीला पोचणं शक्य नाही, पण प्रवासात जाता जाता कुठं काय हे तुम्हाला कळेल. आणि बाबा वैद्यनाथमध्ये इथं कसं आहे काय हे तुम्ही पाहिलं का नाही कालच्या व्हिडिओमध्ये, काय माहीत नाही, पण बघा असं मला वाटतं. चला. आणि 1 महिना म्हणजे जवळजवळ मी 45 दिवस झालं घर सोडलेलं. लक्षात घ्या, 45 दिवस झालं. विचार करा. असं चला आता प्रवास करू. रांची इथनं जवळ आहे, रांची 250-300 किलोमीटर पडलं. थोडं पुढं आलो, थांबलो, तर माझा एकच शर्ट, पण तेच दोन इकडं गरमी ना जास्त त्याच्यामुळं. आणि एक भाव होता, त्यांनी काय केलं, पाणी पाजलं मला, म्हणजे बिसलरी एक फुकट दिली असं मस्त मध्ये. आपको नाही ले आज आयो ना आप नाही. पाऊस आला मित्रांनो, एका ठिकाणी थांबलो. पुढं आल्यावर काय सांग, पाऊस सुरू झाला. नाश्ता बी करावं म्हणलं, इथं काहीतरी खावं. महागड्या पोरांनी पाणी बिणी दिलं. नाश्त्याला बघा काय, भात, भाज्या 2-3, रोटी काय नाही, ते डाळ भात. ओके, या जेवण करायला मस्त मध्ये जेवतो. जेवण झाली, पाऊस उघडला, थोडं पुढं आलतो, परत लागला होता. इकडलं ही रोड हे असं बघा, इकडले हॉटेल, घरं, अशी सिस्टीम आहे. काय इकडं आडवे येतात आहे ते रस्त्यावर सोडून दिलेले असेच गाया. परत थोडं पुढं आलं की पाऊस आला. पावसाने नको गेलं, अशा जी कडा करत होत्या ना. त्या साईडला इकडे बाबा होते टपरी, त्यांना म्हणलं चहा बनवू एकदम मस्त मध्ये. त्यांनी चहा बनवला होता. चहा पिऊन पुढल्या प्रवासाला. ओके, 2:30 वाजल्यात आता, 2:30. रनिंग काही उरकलं नाही लय. अंधार पडायला लागला, धनबाद मध्ये पोचलोय आताशी. पावसामुळे राहणं झाला हो, नाही तर लय लवकर आलो असतो मी. धनबाद जिल्हा आहे, काय करा पुढं जाओ 100 किलोमीटर थांब. आता ही हवे आहे मित्रांनो. आणि काय झालं हे कुठला काही सर्व विसरून गेलो. आता रोडला थांबलो,
खाल्लं एकदम मस्त मध्ये लागलं समोसा. क्या बोलते भाई इसको? समोसा है, ये नमकीन समोसा। नमकीन समोसा ये भी अच्छा लगा और ये भी अच्छा लगा दोनों भी. जिलेबी आहे हे मीठा. मीठा सिंगाड़ा, जलेबी है. हां मीठा 10,000 रुपयालाच. ही बी खाल्लं आणि ती बी खाल्लं. जिलेबी खाऊन बघितली ही काढली. आणि इकडे ही असं गॅस सिस्टीम म्हणजे नाही. हे दगडी कोळसा घालते कोयला है. कोयला. हां आपल्या इकडे दगडी कोळसा म्हणतो आपण त्यो आहे ह्यो बघा असं. आणि इकडं हे सगळं शिगडीवर आहे सगळं. आणि हाय आता इथून जमशेदपूर कितना आहे? जमशेदपूर हाँ येतो हे हाँ धनबाद हुआ. जमशेदपूर यहाँ से लगभग कितना होगा, 100-150 किलोमीटर. 150 का यही रास्ता है सीधा. मुड़ना पड़ेगा हवे. आगे चौक से बाया. हवे पूरा जगह तक. ठीक आहे चला पुढे जाऊ जरा. त्याला गाव अंधार पडेल थांबावं लागेल. काय होतं आजचे दिवस जरा पावसामुळे गोंधळ झाला लय नाही त्यांनी गाडी 200-250 झाला असेल. बघू अजून 25-50 किलोमीटर अजून जाऊ आणि मग पुढं हे करू. काय होतं ज्यावेळेस मी व्हिडिओ काढतो का ते सगळे माझ्याकडेच बघते असं मॅटर होते. तर मित्रांनो एकंदरीत काय झालं संध्याकाळ झाली आणि आपल्याला जागा तर सापडली. ये कौन सी जगह है? झारखंड नहीं झारखंड तो है लेकिन हाँ धनबाद मध्ये. हाँ एक गुरुधाम होतं इथं मंदिर होतं एक मस्त मध्ये इथं ह्या साईडला. आणि हाँ गुरुद्वारा. हाँ गुरुद्वारा ब्लॉग भी बनत आहे ना मग. तर आलो एकंदरीत पोचलोय आणि हाय एकंदरीत आता तिथे त्यांनी आपली रूम दिली एकदम स्वस्त 200 रुपये घेतलं. म्हणलं ठीक आहे गुरुद्वारामध्ये असं नाही म्हणलं नाही काय अडचण. तर एकंदरीत काय झालं फोन लावला चार्जिंगला. नाश्ता करून आलो परत थोडंसं 2 रोट्या खाऊन आलो. फोन इथंच ठेवला होता. परत जेवलो आणि आता झोपायचं. काय झालं सकाळनं लवकर उठणार आहे इतकं लवकर आता लगेच झोपणार आहे. आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे भरपूर. आज काय प्रवासातच गेला दिवस एकदम असं म्हणजे इकडं हायवे काय वाटतंय थोडंसं गाडी वाचल्यामुळे जास्त काही धावता येत नाही. कंटिन्यू असा प्रवासच राहतो ना जास्त काय धावणार असं होतंय ना. पण इकडे वेगळं वाटतं. बहुतेक उद्या बी पोचत नाही परवा दिवशी पोचल असं मला वाटतं. एकंदरीत गाडीचं ऑइल बदली करावं लागली एकदा. 8,500च्या पुढे गेले. काय रनिंग गाडीचं. आणि दिवस आज जवळजवळ 45 दिवस झालं. तर 45 दिवस झालं मी घर सोडलेलं. म्हणजे 1.5 महिना झालं. पहिल्यांदाच राहिले एवढे दिवस लांब. असं द्या झोपतो आता मित्रांनो आणि फॅन चालू करतो. फॅन चालू केल्यावर बारबार आवाज येतो. आणि इथून पुढं आता काय करतो माहिती का कंटिन्यू व्हिडिओ सकाळ गुड मॉर्निंग पासून चालू करतो. एक दिवसाचा आपला व्हिडिओ हुकला होता त्या दिवशी आला नव्हता तर त्याच्यामुळं आता कंटिन्यू बघा पुढं दुसरा दिवस आणि मग ताजं. ओके गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना. शर्ट काय झालंय 30 घालतो धुवून जरा हलका असल्यामुळे बरं वाटतंय. थोडं गरम वगैरे काही होत नाही. आणि ही आपण रात्री खोली घेतली होती. ही तर आश्रम एक रात्री दवलं होतं. या आश्रमातलेच खोल आहे ते. आणि बऱ्याच नसल्यापेक्षा मित्रांनो काय झालं माहिती का हो का. आणि फक्त 200 रुपयात बेड सिस्टीम बी होती 100 रुपयात. पण म्हणलं आणि ही वेगळंच आश्रम आहे. आणि आता हो का मी कुठे माहिती का आता हो का हिथं काल देवघर हिथं होतो. आणि जायचंय किती हो का इथं 560 किलोमीटर. किती उरकतंय काय माहीत नाही बरं का. पण सध्याला असा प्रवास आहे एकंदरीत. आलं का लक्षात असं. तर आता सध्याला झारखंडमधून आज ओडिसा
आणि वेस्ट बंगाल बंगालमधनं खाली त्यातनंच घुसतोय आपण. बघूया कसा होतोय प्रवास. काय फक्त आज प्रवास. आणि रात्री ज्या ठिकाणी थांबलो हीच ते ठिकाण, हीच ते आश्रम. आलोच तरी पुढं हो का हे मंदिर आहे एकदम असं मस्त मध्ये पडेल बी हॉल सिस्टीम जेवण फिवणं असते ती. चलो थँक्यू जी. हे अयो मेरे बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, धन्यवाद जी, धन्यवाद. असं त्यांनी साथ दिली मित्रांनो, मस्त वाटलं, छान झालं. आता नाश्त्याला बघा म्हणजे रात्री 200 रुपये घेतलं आणि त्यातलं 100 त्यांनी महागार दिलं. म्हणजे ही लोक बघा किती भारी येते. ती कोण आहे तर नेमकं मला काही सांगता येतं नाही, पण त्यांच्या पोशाखावरून तुम्ही सांगा ही कोण लोक आहे ती कमेंट करून सांगा नक्कीच. नेमकं मला 100 रुपये दिला आता नाश्त्याला हॉटेल तेवढंच. ही कोण लोक आहेत कमेंट करून सांगा. बहुतेक पंजाबी लोक असतील असं मला वाटतं. इकडे बी आहे ती. आणि गुरुद्वार आहे ही त्यांचं गुरुद्वार. असं काही ठिकाणी मग मस्त वाटतं. चला आता पुढल्या प्रवासाला. ओके, ही धनबाद सिटी सकाळचा टायमिंग आहे. इकडं अशी घरं वगैरे आहे. ही बॅटरीवाल्या रिक्षा इकडं लय दशी. नाश्ता करायला थांबलोय. ये नाश्ता करायला एकदम मस्त मध्ये पुरी प्लेट घेतली एकदम. आज किती खर्च होतोय आपण ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नेमका खर्च किती होतोय. झालं 2च पुऱ्या खाल्ल्या, 16 रुपये गेले एकदम करेक्ट मध्ये. आणि हे इथलं गाव आहे मित्रांनो. शिकायला असं आता पेट्रोल बी टाकावं लागेल. गाडीत 16 रुपयात गेलं. ऑइल एक बदली करावं लागेल. बरंच झालं किलोमीटर. दगडी कोळसाच्या लय खाण्याच्या बाबा दगडी कोळसा घेऊन चालल्यात इथं. आणि एक बाह्य जी आहे कुठे चालली यात्रा त्याला येत राहू आपण. हर हर महादेव जी. कहाँ जा रही है यात्रा? जगन्नाथपुरी. ओके, मैं भी जगन्नाथपुरी जा रहा हूँ. कहाँ से लाए पानी भर के? उत्तर प्रदेश, यूपी जिला लखीमपुर खीरी से. यूपी जिला लखीमपुर से. आपके साथ वो पीछे थे वो ये भी है कि नहीं अकेले हो? नहीं, वो तो ऐसे मिले थे. ऐसे क्या आप बस इतना ही सामान अकेले? हाँ. अकेले. कितने दिन शुरू हो गए यात्रा? अभी मेरे को 1 महीना 17 दिन हो अरे बहुत हो गए, 1 महीना 17 दिन हो गए. आप बाइक से जा रहे हैं? हाँ मैं बाइक से. अभी 8 ज्योतिर्लिंग हो गए. अच्छा. 12 ज्योतिर्लिंग कर रहे. हाँ. 8 हो गए. अभी जगन्नाथपुरी से रामेश्वर और आंध्रा और बीच में 2 रह गए महाराष्ट्र. श्री सेलम मल्लिकार्जुन भी होगा? हाँ नहीं हुआ अभी वो भी. ये इसके बाद होगा. हाँ श्रीशैलम भी जाएंगे. अच्छी बात है. आपके आईडी का नाम? लाइफ विद रोहित. लाइफ विद रोहित. इंस्टा यूट्यूब हाँ. दोनों पे. हाँ. ठीक आहे. मेरा भी रवी शिंदे आयडी का नाम है. बघा मित्रांनो, कावड यात्रा चालत करतोय. फक्त जिद्द पाहिजे. जिद्द है आपके पास. मराठी में बात कर रहे हैं. अच्छा. मैं मराठी में ब्लॉग बनाता है. मैं भी 1.5 महीना हो गया निकला हुआ. 1.5 महीने से कर रहे हो का. हे असं लिहिलंय जयसिंहनगर मोबाईल. राम. हे असं लिहिलंय. लोक बघते ते असं नाही. ठीक आहे. आयडी दिखा दिए. अच्छा. ओके. हर हर महादेव. त्यांना म्हणलं चहा वगैरे नाश्ता करायचा का. पण त्याने बाबाजी कितना कैसा केजी मिलता है कोलसा? हाँ ऐसा हम लोग स्टार से लाता है. हम लोग से पैसा दे देते हैं. कितना कैसा केजी रहे? जितना में पटिया के लेगा. पुतिया के एक के इसका कितना? तीनों मिला के कितना? हाँ कितना? 800. 800 रुपये. तो महंगा ही अभी कोळसा. हाँ 800 रुपयाला कोळसा. हे दगडी कोळसा म्हणजे 3. या गैस नहीं ज़्यादा चलाते. ऐसे लोग गैस खत्म होता है तो 10-20 किलो लेता है ना. हाँ तो वही. हाँ. कोई किसी के पास गैस नहीं, वो लेता है. हाँ यहाँ पर सब कोळसा ही जलाते. दगड़ी कोळसा है मित्रांनो. और साइकिल आप कहाँ लेके जा रहे हैं? हम लेके जाएगा बेचने के लिए. आज लेके आया, कल जाएगा बेचने के लिए. ऐसे गांव में, देहात में. ऐसे क्या? ओके चलो जी. चलो.
कहाँ से आ रहे हैं? हम महाराष्ट्र से यात्री है। ऑनलाइन में चढ़ता है क्या? हाँ ऑनलाइन। वेस्ट बंगालमध्ये पोहोचलो. वेस्ट बंगाल 150 किलोमीटर पुढं आलो. किलोमीटर किती झाले माहिती आहे का तुम्हाला? गाडीचं 2दा ऑइल बदललं. आता तुम्ही बघा 54,697 म्हणजे ऑइल बदली करायला पाहिजे. 2दा केली. जवळपास 9,000 किलोमीटर होत आलं. 9,000. अजून किती होणार आहे काही मला माहिती नाही, पण हाय ऑइल हाय. निघला निघला निघला. बघा ही वेस्ट बंगालमध्ये. आता ही झारखंड सोडलं वेस्ट बंगालमध्ये. इथून ओडिसा तर 200-250-300 किलोमीटर असेल. ओडिसात पण जातं काय टेन्शन नाही. ही वेस्ट बंगाल. तिकडे सगळं असं गाडी बदलतं. इकडली गावं, इकडली घरं, गॅरेज आपल्यासारखंच इकडे बी सेम सिस्टम. चांगलं व्हायचं ब्लॉक बनवलाय. चला झालं खटाखट टकाटक मध्ये ऑइल बिल सगळं हवा बिवा भरली आणि आता निघालो. अजून 450 किलोमीटर जायचंय. बघू आता 11:30 वाजलं. किती रनिंगवर असतंय काय माहिती नाही, पण उरकल बरं. 150 किलोमीटर तर आलो सकाळ झालं. आता किती किलोमीटर झालंय बघा. 54,698 असं. इकडले वेस्ट बंगालचे आहे ना भाषेचे इकडे आहे ना. तर तुम्हाला कसं सांगू पाहिजे आता वेगळं लिहिलेलं सगळं. पंजाब नॅशनल बँक वेगळं लिहिले. सरकारची लाईन लागली. पैशाच्या खाणी जरा जास्त आहे तिकडे. भरपूर पैशाच्या खाणी. काय तुम्हाला सांगायचं. किती किलोमीटर लाईन लागली. काळ झालं दिसते. नदी कुठलं ठिकाण आहे मस्त बनवलंय. इकडं टाटानगर काहीतरी आहे. आणि ह्या साईडला कोळशाच्या खाणीला येत्या. तिकडल्या माणसाला पेट्रोल टाकलं मग. तिकडली माणसंच बोलत नाहीत. काय तुम्हाला सांगायचे. घाम येतोय ना असा लय. आलो मित्रांनो. काय झालं टी-शर्ट घेतलं 2 आणि एक पॅन्ट. असं जे गरम होतंय ना मित्रांनो. हे घाम बघा. मग हलकं टी-शर्ट घेतलं. बायाजीने सस्ता दिया. हाँ दुकान ठीक है ना? दुकान ठीक है. आप ये कौन सा गाव है? हल्दी पोखर. हल्दी पोखर. ओके बर. ही दुकान आहे तिथं. कपड्यांची दुकानं लयच दिसली. जरा होलसेलर अशी वाटली. मग घेतलं. पाणी पिलाया बायाने कम किया. 600 हो गए तो 400 में दे दिए सब. चला चलो निकलते अब. बहुत धूप हो गए. आता इथून झारखंड परत वेस्ट बंगाल सोडलं. परत कोपरा लागला आता झारखंडचा. आता इथून पुढं परत ओडिसा चालू होतं मित्रांनो. ओडिसा 8 किलोमीटर राहिले. आता ओडिसात डायरेक्ट ओडिसातलं 500 किलोमीटर आहे. आणि ते बी भारत यात्रा बघा कसं आहे. हा नाद करायचा नाही. चला आज काय फिरायचं नुसतं. ओडिसा एकदम शांत गाव. 3:30 वाजल्यात. आणि मित्रांनो आता ओडिसा आता सध्याला ओडिसामध्ये इथून 350 किलोमीटर पुरी. पण आज काय जाणं होत नाही. किती जाणं होतंय बघू. सकाळ धरून मी 250 किलोमीटर आलो. 3:30 वाजलेत. पाठीमागं थोडा हे खाल्लं ते गुंडगोळा काय म्हणतात त्याला मेंदू वडा. 20 रुपये गेलं. आणि सकाळी म्हणजे आज 16 रुपयाचं फक्त खाल्लं. हे हवे इकडं रोड. आणि इकडली ही रानं तुम्हाला सांगा. मला तर आहे ना भाता शेतीशिवाय इकडं ऊस मका फळभाज्या असं तर काही दिसलंच नाही मित्रांनो. म्हणजे कुठंच दिसलं नाही.
ते मकाचं तेवढं ह्याच्यात दिसलं बाबा कुठं नेपाळमध्ये मका, पण आपल्या इकडल्यासारखी शेती म्हणजे कुठल्याच राज्यात दिसली नाही, कुठल्याच. आता बघा इथं तुकडे तुकडे दिसतात ही, पण ही पाणी नाही अजून, हिरवगार आहे ही. पाऊस कवा सारखी पडतो इकडं, त्याच्यामुळं. पण भातावरच सगळं इकडलं अवलंबून असं. चला पुढं चला आता जाऊ. काय गार जंगल लागलं. पुढं आलो, हे बांधलं, पाऊस आला, थोड्यासाठी भिजलो, थोडाच भिजलो, काही लय नाही. पण ही बॅगेला लागते, नाही तर बॅग भिजेल, असा मॅटर आहे. कन्नड लिहिलेलं असतं मोदीचा मोदी, सगळं कन्नड भाषा. चला वाजले मित्रांनो, असा जे भिजलो, 8:30 वाजून गेले, जेवलो नाही. हे तर एक ठिकाण होतं, हॉटेलच होतं. त्यांना म्हणलं राव भिजलोय, हो का पाणी पडतंय का पाऊस, जेवलो नाही, काहीच खाल्लं नाही आज. काय लय त्यांनी एक खोली होती स्टोर रूम, तिथं झोपा म्हणजे हाय बेड वगैरे. त्यांना जरा दया आली, चार्जिंग मस्त मध्ये. मग त्यांनी काय केलं, मला इथं झोपायला दिलं, व लय व भारी वाटलं. असं द्या, काय झालं, जेवण करतो आता, काही खाल्लं नाही. ते म्हणलं हे इथं पुढं आहे डामा, जातो जेवतो, काहीतरी खावं लागेल. असं जे भिजलो, पाय मोजे ओलं झालं, पॅन्ट भिजली, सगळीच भिजली, बॅग बी थोडी, बुटात बी पाणी, असा भिजलो होतो. काय तुम्हाला सांगायचं, हेल्मेटमुळं डोकं वाचतंय, डोकं तेवढं वाचतंय. असं दे, कसं दिसतंय काय माहीत नाही. एकंदरीत पोचलो आणि ह्या गोष्टी आता खातो काहीतरी आणि जातो डायरेक्ट सकाळ. उद्या पोचल, उद्याच्या ह्याला पोचल. आज काय पोचू शकत नाही, 250 किलोमीटर राहिले आता आनंदपूरमध्ये, ओडिसामध्ये. उद्याच्याला जगन्नाथपुरी संध्याकाळी. हा उद्याचा व्हिडिओ लय खास, ते बघायचं आहे. उलटा झेंडा फडकतो हवेच्या विरुद्ध दिशेने म्हणतात. ती गोष्ट खरी का खोटी का नेमकी काय भानगडी, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला गावल. बातम्या मी बघितल्या जरा, महाराष्ट्रात बरंच काय काय चाललंय. मी असतो तर गेलो असतो इकडे तिकडं. आता रोहित पवार बसल्या तिथं उपोषणाला, तिथं बरीच जण आले, तिथे बरीच जणांची भाषणं फिसणं, कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं. कर्जमाफी व्हायला पाहिजे बरं का, असं मला बी वाटतं एकंदरीत. पण काय आता हे सरकार पुढं अक्कल बंद आहे, लय अवघड आहे. असं द्या, आता मी थोडं प्रवासात आहे, झाला आता उद्या नाही, अजून 4 राहिल्यात इथं. म्हणजे इकडलं 2, आंध्रातला 1, खाली रामेश्वर 2, 10 ज्योतिर्लिंग पूर्ण हॉटेल. आणि तिकडलं काही जवळच करून टाकू का हॉटेल, जाताच करू. आणि ही यात्रा सोपी नाही, ऊन, गरमी, थंडी, पाऊस, फार सगळं सोसलं. ही आता काय तुम्हाला सांगून उपयोगच नाही, जाऊ द्या, असं द्या. चला जेवण करून घेतो आणि जेवण करतो, ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ हेच थांबवतो. ओके, बाय बाय. करा, फक्त आवडलं असलं तर लाईक करा. आज काय विशेष वाटलं नाही, कुठला देव नाही, काय नाही, पण समजून घ्या. ओके.